नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण बघतो कमी दाबाचं क्षेत्र हे आता गुजरात राजस्थानवर प्रभावित आहे. जवळपास 300 मिलीमीटर पाऊस गेल्या 24 तासात गुजरातच्या काही भागांमध्ये झालेला आहे. राजस्थानमध्ये देखील पावसाचं प्रमाण वाढलं आहे. महाराष्ट्रावरील पावसाचा प्रभाव कमी झालेला आहे. विदर्भामध्ये हलक्या फुलक्या स्वरूपाचा पाऊस काल दिवसभरामध्ये आणि रात्री देखील झालेला आहे आणि महाराष्ट्रावरील त्याचा प्रभाव बऱ्यापैकी आता कमी झाला आहे. बंगालच्या उपसागरात भविष्यात निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या सिस्टम भारतावर कशा पद्धतीने सरकतात आणि महाराष्ट्रावर किती परिणाम करतात हे आता महत्त्वाचं आहे. परंतु प्रत्येक दिवशी आपण जसं मान्सूनच्या शेवटाकडे निघतो आहे तसं एलिनोचा प्रभाव देखील प्रत्येक दिवशी वाढणार आहे आणि या सर्व परिस्थितीत नेमकी कशा पद्धतीने हवामानात बदल होतात ते देखील आपल्याला बघावं लागणार आहे. काल 24 तारखेपर्यंत महाराष्ट्रातील परिस्थितीचा आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये अंदाज घेत असतो आणि त्या पद्धतीने रात्रीच्या व्हिडिओमध्ये आपण अंदाज घेतलेला आहे. आज आपल्याला असं स्पष्ट दिसतं की पुणे, पालघर, नाशिक, रायगड आणि मुंबई या ठिकाणी सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस झालेला आहे. त्यापाठोपाठ कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, भंडारा या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण समाधानकारक आहे. मात्र त्यानंतर आपण संपूर्ण चंद्रपूर असेल किंवा गडचिरोली, अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी, जालना, बीड, सोलापूर किंवा सिंधुदुर्ग या ठिकाणी पावसाची खूप मोठी घट किंवा तूट बघतो आहोत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्यायची की महाराष्ट्राची स्थिती एकदम समाधानकारक आहे असं म्हणून चालणार नाही. सर्वाधिक भयावह परिस्थिती नंदुरबारमध्ये आहे. 60% पावसाची घट म्हणजे केवळ या 2 महिन्यामध्ये 40% पाऊस झालेला आहे. आपण विभागवार बघितलं तर कोकण आणि गोव्यामध्ये 106% पावसाची नोंद झालेली आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये 115% पावसाची नोंद झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 33% घट आहे. एकूण जर संपूर्ण महाराष्ट्राचं पर्जन्य बघितलं आत्तापर्यंतचं तर ते 97% झालेलं आहे. मी नेहमी सांगतोय ही करंट आकडेवारी आहे. अजून 2 महिन्यापेक्षा जास्त कालावधी मान्सूनचा बाकी आहे. त्यामुळे या आकडेवारीत चढउतार होणार आहेत. भारतामध्ये एकूण 16%ची घट आता राहिलेली आहे. पण या ठिकाणी बघतो आणि म्हणजे एकूण 84% पावसाची नोंद देशामध्ये झालेली आहे. आपण बघतो की जवळपास मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, रायलसीमा, दक्षिण कर्नाटक, केरळ, पश्चिमी गुजरात, पंजाब, हरियाणा, ईस्ट उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पूर्वेकडील सर्वच राज्यांमध्ये पावसाची मोठी तूट आहे. इतरही राज्यात जरी आपल्याला हिरवा कलर दिसत असला तरी तिथे देखील 15 ते 19% घट आपल्याला बघायला मिळते. एलिनोचा स्पष्ट प्रभाव हा भारताच्या हवामानावर आहे, मान्सूनवर आहे आणि त्यामुळे या ठिकाणी 100%पेक्षा अधिक पाऊसमान असणं आत्तापर्यंत 24 जुलैपर्यंत अपेक्षित होतं. मात्र तसं या ठिकाणी झालेलं आपल्याला बघायला मिळत नाही. या ठिकाणी आपण बघतो गुजरातच्या बऱ्याच भागात 200 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. अतिवृष्टी झाली, ढगफुटी सदृश्य पावसाच्या घटना गुजरातमध्ये अनेक भागात घडलेल्या आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये देखील नाशिकचा पश्चिमी भाग, त्यानंतर उत्तर कोकणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे बऱ्याच ठिकाणी. परंतु आता याचा प्रभाव गेल्या 24 तासात होतं. 23
तारखेपासून 24 तारखेपर्यंतच्या 24 तासामध्ये हे सगळं घडलेलं आहे. आता मात्र महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसाचं प्रमाण आपण या ठिकाणी असं बघतो की कमी झालेलं आहे. जसंही पावसाचं प्रमाण कमी होईल तशी पुन्हा एकदा जे पर्जन्य सरासरी आहे ती घटायला सुरुवात होणार आहे. GFSच्या न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शननुसार बघितलं तर गुजरात आणि राजस्थानवर हवामान प्रणालीचा प्रभाव पडतो आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडून किंवा थोडं उत्तर कोकणामध्ये पावसाळी घटनांची शक्यता आहे, विशेष प्रभाव नाही. तीच परिस्थिती आपल्याला 26 तारखेला देखील बघायला मिळते. ही सिस्टम कमजोर होणार आहे उद्या. मात्र कोकण किनारपट्टीला पाऊस वाढू शकतो असा अंदाज आहे. त्याच वेळेस आपण हेही बघतो की एक नव्याने वादळी प्रणाली पश्चिम बंगालच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीला अधूनमधून हलक्या ते मध्यम सरींची शक्यता 27 तारखेला देखील आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव कमी होत जाण्याचे संकेत GFS मॉडेलने दिले आहेत. पूर्व भारताकडून वादळी प्रणाल्या विकसित होतील आणि त्यामुळे पावसाचं प्रमाणही वाढणार आहे. मात्र पूर्व भारताच्या या वातावरणाचा 28 तारखेपर्यंत महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नाही असा अंदाज आहे. 29 तारखेपासून थोडं महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडून म्हणजे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र वगैरे वातावरण बदलू शकतं असा अंदाज आहे. कारण एक सिस्टम ही थोडी उत्तर प्रदेश बिहारकडे सरकण्याची शक्यता आहे. 30 तारखेला महाराष्ट्रात वातावरण बदलेल असा GFSचा अंदाज आहे. मात्र फार प्रभावी पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही. 31 तारखेला भारतीय हवामानावर परिणाम करणाऱ्या काही घटना या भागात घडत आहेत. त्यामुळे नवीन एखादी वादळी प्रणाली विकसित होईल का यावर आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल. महाराष्ट्रामध्ये फार प्रभावी वातावरण नाही, परंतु पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे स्थानिक स्वरूपाचं. 1 ऑगस्टला देखील महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण आहे. विदर्भाकडून पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे. 2 ऑगस्टला देखील महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती असू शकते, परंतु विशेष प्रभावी वातावरण संपूर्ण भारतामध्ये नाही आहे. आणि आपण 3 तारखेपर्यंत GFS मॉडेलचा अंदाज जर बघितला तर भारतामधील जे पावसाचं एकूण प्रमाण आहे तेच कमजोर राहण्याची शक्यता आहे. ECMWF मॉडेलनुसार जर आपण 25 तारखेचा अंदाज बघितला तर घाटमाथ्यावर कोकण किनारपट्टीला अजूनही पावसात जोर कायम राहण्याची शक्यता आहे. थोडं नांदेड, परभणी, अकोला, वाशिम, हिंगोली या काही भागात आज स्थानिक वातावरण पावसाचं तयार होण्याची शक्यता आहे. गडचिरोली भागामध्ये वगैरे. उत्तर महाराष्ट्रातही स्थानिक ढग निर्माण होऊ शकतात. आपण 26 तारखेला बघतो की जळगाव ते जवळपास इंदापूरपर्यंत अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर या भागात स्थानिक वातावरणाचा प्रभाव निर्माण होईल. कोकण किनारपट्टीचं वातावरण हे कायम आहे. घाटमाथा आणि कोकण असं हे पावसाळी वातावरण राहणार आहे. 27 तारखेला महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं पावसाळी बघायला मिळते. या ठिकाणी चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, सोलापूर, लातूर, धाराशिव या सगळ्याच भागांमध्ये अगदी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र सर्वच भागात पावसाचा अंदाज आहे. 28 तारखेला देखील ECMWF मॉडेलने पावसाचा अंदाज दिला आहे. यामध्ये खास करून उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्हा किंवा छत्रपती संभाजीनगर, जालना या भागात जोरदार पावसाची शक्यता काही विभागांमध्ये आहे. अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये पावसात जोर आहे. नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूरपर्यंत हे पावसाळी वातावरण राहणार आहे. कोकणातही पावसाचा प्रभाव राहील. 29 तारखेला वादळी प्रणालीचा विदर्भात प्रभाव राहण्याची शक्यता आहे.
आपण या अगोदरच्या वादळी प्रणालीचाही प्रभाव बघितलेला आहे विदर्भावर. त्यामुळे विदर्भातील दुष्काळी परिस्थिती कव्हर करण्याकरता त्याचा फायदा होईल. मराठवाड्याच्या दक्षिणी पूर्व भागामध्ये देखील याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी पावसाळी परिणाम आपल्याला बघायला मिळू शकतात. कोकणातील पाऊस थोडा कमजोर होईल. घाटमाथ्यावरील पावसाचा प्रभावही कमी होण्याची शक्यता आहे. यामध्ये पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली पूर्व, कोल्हापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक पूर्व आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण 29ला कमी असण्याची शक्यता आहे. 30 तारखेला हे वातावरण पुन्हा एकदा मध्य प्रदेशकडून गुजरातकडे सरकतं आहे. दरम्यानच्या काळात महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगरचा आणि जालन्याचा उत्तरेकडील भाग, वाशिम, हिंगोलीमध्ये, वर्धा आणि यवतमाळमध्ये देखील पावसाचा प्रभाव राहणार आहे. त्याचबरोबर आपण नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडील तालुक्यांमध्ये देखील प्रभाव बघतो. कोकणातील प्रभाव थोडा हलकासा कमी होणार आहे. सोलापूर, लातूर, धाराशिवमध्ये देखील स्थानिक वातावरण असणार आहे. 31 तारखेला पुन्हा हे गुजरातवर सरकत असताना उत्तर महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. मुसळधार पाऊस आपल्याला धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिकसह छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि कोकण या विभागात पुन्हा वाढणार आहे. त्यामुळे नवीन वातावरणाचा किंवा हवामान प्रणालीचा परिणाम हा उत्तर महाराष्ट्राला पुन्हा एकदा पाऊस देण्याची शक्यता आहे. 1 तारखेला छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या काही भागामध्ये स्थानिक वातावरण आहे. नाशिक पश्चिमसह घाटमाथ्यावर, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिमी भागात आणि कोकणामध्ये पावसाची शक्यता कायम आहे. 2 तारखेला आपल्याला एक बदल हवामानात असा दिसतो आहे ECMWF मॉडेलच्या अंदाजानुसार की जे ओरिसाच्या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र विकसित होणार आहेत, हे महाराष्ट्रावरून टर्न होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातली परिस्थिती बदलू शकते. त्यामुळे एक स्थानिक कमी दाबाचा प्रभाव आपल्याला विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागात दिसतो आहे. कोकणामध्ये पावसाचं प्रमाण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 2 ऑगस्टला दिसते. 3 तारखेला पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, विदर्भात स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. कोकणातला पाऊस वाढतो आहे. 4 तारखेला विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील किंवा दक्षिण मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये, उत्तर महाराष्ट्रातही स्थानिक वातावरण राहण्याची शक्यता आहे. कोकणातही पावसात जोर कायम असेल. 5 तारखेला कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. 6 तारखेला महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव कमी आहे. कोकणातली पावसाचं प्रमाण कमी होणार आहे. पूर्व विदर्भात थोडं पावसाचं प्रमाण असू शकतं. 7 तारखेला महाराष्ट्रातील बऱ्याच विभागात पावसाचं प्रमाण कमी होतं आहे आणि पुन्हा एकदा दुष्काळी भागात हा पावसाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे पावसातील घट वाढत जाईल. थोडं पूर्व विदर्भामध्ये पावसाचं वातावरण आणि घाटमाथ्यावर पावसाचं वातावरण असण्याची शक्यता आहे. 8 ऑगस्टला देखील महाराष्ट्रात जळगाव, अकोला, अमरावती या जिल्ह्यांच्या उत्तरेला पाऊस असण्याची शक्यता आहे आणि कोकणामध्ये पावसाचा प्रभाव असण्याची शक्यता आहे. पण महाराष्ट्रामध्ये पहिला आठवडा ऑगस्टचा फार समाधानकारक ECMWF मॉडेलने तरी दाखवलेलं नाही. भविष्यामध्ये एकापाठी एक कमी दाबाचे क्षेत्र विकसित होऊ शकतात आणि त्यांचा हा रूट असू शकतो. त्याचा थोडा परिणाम महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात होऊ शकतो. त्यामुळे फार पावसाचं वातावरण महाराष्ट्रात तयार होईल असा कुठलाही अंदाज लगेच तयार होणं शक्य नाही. जसे हे कमी दाबाचे क्षेत्र या भागामध्ये किंवा या भागामध्ये बनायला सुरुवात होईल आणि मग त्याचा मार्ग जसा असा बनेल तसा त्याचा फायदा महाराष्ट्राला होईल असा आपला अंदाज आहे आणि त्याचा प्रभाव बदलणं आवश्यक आहे. भविष्यात निर्माण होणाऱ्या कमी दाबांमुळे
उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचं प्रमाण वाढेल. थोडं पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील असा अंदाज देण्यात आला आहे. कोकणामध्ये देखील पावसाचा प्रभाव जवळपास पहिला आठवडा ऑगस्टचा समाधानकारक असणार आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रात अजून फारसे वातावरण बदलताना दाखवण्यात आलेलं नाही. आपण या मॉडेलचा झटपट अंदाज बघूयात. आता सिस्टम वादळी स्वरूपात त्याला अरबी समुद्रातून होत असलेल्या बाष्पपुरवठ्यामुळे अतिवृष्टी गुजरातमध्ये होताना आपण बघतो. अजूनही कोकण, नाशिक पश्चिम या भागात आणि घाटमाथ्यावर देखील पावसाचं वातावरण हलक्या स्वरूपात सरी होत आहेत. मात्र हे पावसाचं प्रमाण कमी होईल. थोडं मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. कोकणातही मुंबईसह हलक्या ते मध्यम सरी दिवसभरात होत राहतील. उद्या देखील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. कोकणातही पावसाचा प्रभाव राहील. 27 तारखेला मात्र महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण जोरदार स्थानिक पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्याच दरम्यान आपण 28 तारखेलाही हे वातावरण कायम राहण्याची शक्यता बघतो. मात्र 28 तारखेला कोकणातील पावसाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. 29लाही कोकणातील पावसाचा प्रभाव कमी होईल. मात्र एक नवीन वातावरणामुळे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्याचे बहुतांश जिल्ह्यांमध्ये स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. 30 तारखेला ही सिस्टम महाराष्ट्राच्या अगदी उत्तरेकडून घासून जाणार आहे. त्यामुळे विदर्भाच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये उत्तरेकडून जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचा दक्षिणी पट्टा कमजोर पावसाचा असेल. 31ला मात्र फारसं वातावरण महाराष्ट्रामध्ये दाखवलेलं नाही. थोडं नंदुरबारमध्ये किंवा नाशिक उत्तरेला पावसाची शक्यता कायम आहे. 1 तारखेलाही स्थानिक वातावरणाची शक्यता मराठवाडा, विदर्भात आहे. दक्षिण कोकणामध्ये आहे. 2 तारखेलाही तसं काही फारसं वातावरण दाखवण्यात आलेलं नाही. दक्षिण कोकणात पाऊस आहे. थोडं उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने पावसाचं प्रमाण 3 तारखेला वाढू शकतं, उत्तर कोकणासहित, मुंबईसहित. परंतु पहिला आठवडा हा ऑगस्टचा कमजोर पावसाचा दाखवण्यात आला आहे. 4 तारखेला मात्र या मॉडेलने चंद्रपूर, गडचिरोली म्हणजे संपूर्ण विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी पाऊस वाढेल. दक्षिण कोकणात पाऊस वाढण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे. 5 तारखेला विशेष पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नाही. 6 तारखेलाही विशेष पावसाळी वातावरण महाराष्ट्रात नाही. 7 तारखेला विशेष पावसाळी वातावरण महाराष्ट्रात नाही. 8 तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र आणि कोकण पावसाळी प्रमाण वाढू शकतं. परंतु आपण असं बघतो की 5 तारखेनंतर पावसाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिला आठवडा फारसा समाधानकारक ऑगस्टचा दिसत नाही आणि त्यामुळे देशात आणि महाराष्ट्रात पावसाची घट वाढत जाण्याची शक्यता आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.